काल परवापासून आपण एक नवा चर्चेचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणाच्या प्रतलावर चघळतोय. त्या च्युइंगमचं नाव आहे किशोर तिवारी. कोण आहे ते किशोर तिवारी? कुठून आले? कधी आले? अर्ध्याधिक जनतेला यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. पण झालंय काय, हा माणूस उभाटा सेनेचा प्रवक्ता होता आणि आता तो पदमुक्त केला गेलाय. याच्या पदमुक्तीमागची कारणं जरी कानाला ऐकायला नेहमीचीच वाटत असली, तरी त्यामागे काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे. बरं, हे पदमुक्त झाले आणि लागले उभाटा नेत्यांविषयी बोलायला. यांच्या बोलण्यामधून मला आमचे महागुरू सुपरस्टार पत्रकार अनिल थत्तेच डोकावताना दिसत होते. गौप्यस्फोट हा जसा अनिल थत्तेंचा USP आहे. USP मीन्स तसं ते आपल्याला प्रत्येक व्हिडिओतूनच म्हणत असतात की हा गौप्यस्फोट आहे, पण ते वेगळेच गौप्यस्फोट निघतात. तर थत्तेंसारखे गौप्यस्फोटक इंटरव्ह्यूज तिवारी देत सुटलेत. दुसरी सिमिलर गोष्ट म्हणजे थत्ते आणि तिवारींमधली, मी होतो म्हणून हे घडलं, नाहीतर भलतंच घडलं असतं. मी होतो म्हणून आदित्य ठाकरे आज बाहेर फिरतोय, नाहीतर त्याला दिशा सालियनच्या केसमध्ये भाजपनं आत टाकलं असतं, असंही तिवारी बोलून गेलेत. आता हे किशोर तिवारी आलेत. मागच्या महिन्यात तो गुप्ता आला होता. तोही म्हणे उभाटा गटाचा प्रवक्ता होता. त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं. त्यांच्या विरोधात कोण बोलायला लागलं की त्याला डोक्यावर घेतात. नॅशनल टीव्हीवर तर शिवसेना उभाटा गटाचा प्रवक्ता म्हणून डिबेटमध्ये भागही घ्यायचा म्हणे. त्यानं काय केलं, प्रियंका चतुर्वेदींची पोलखोल केली आणि आला गोत्यात. त्याच्यासह त्यानं ज्या यूट्यूब चॅनेलला मुलाखती दिल्या होत्या तर ते चॅनेलही गोत्यात आलं. सरकार जरूर तुम्हारी है मगर सिस्टीम हमारी है, हे जे वाक्य आहे ना, ते आजही तेवढंच खरं आहे बरं का. राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार असूनही इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग विभागानं इंटरव्ह्यूमधल्या प्रियंका चतुर्वेदींच्या संदर्भातल्या विधानाची जी क्लिप आहे की यांची पोहोच बेडरूमपर्यंत आहे. आता ही क्लिप जरी कुठल्या चॅनेलनं वापरली थोडीशी तुकडा तर त्यालाही नोटीस पाठवली. आपल्यालाही नोटीस आली की त्या संदर्भातला आपण जो व्हिडिओ केला होता तो डिलीट करा. म्हणजे सरकार जरी आमचं आहे असं आम्ही म्हटलं तरी तोंडावर पडायला होणार पुढच्या क्षणी, एवढं निश्चित आहे. असो, चालायचंच. तर मित्रो, संदीप तर आता किशोर तिवारी हे मीडियाला खाद्य पुरवत सुटलेत. संघटनेत पैसे घेऊन पदं वाटली जातात, तिकीट्स वाटल्या जातात. मर्सिडीज असो की प्रिंटरच्या खोक्यात टाकून आणलेली रोलेक्स घड्याळं मातोश्रीवर नजराण्या दाखल दिली जातात, असे आरोप किशोर तिवारींनी मीडियात केलेत. हा किशोर तिवारी म्हणजे महानगरपालिकांच्या ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या आधीच उभाटांना अडचण ठरू शकणारा फॅक्टर आहे, असं अनेकांचं मत आहे. दिल्लीत जसं आपच्या त्या स्वाती मालिवाल, खासदार स्वाती मालिवाल यांनी केजरीवालच्या सोन्याच्या लंकेला आग लावली, त्यांनी ज्या पद्धतीनं तो गौप्यस्फोट केला, तसा किशोर तिवारी नामक गृहस्थ हा महाराष्ट्राचा स्वाती मालिवाल ठरेल काय, अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे. पण माझा सारा रोख या किशोर तिवारीकडे आहे. हा काय महाराष्ट्रातला स्वाती मालिवाल वगैरे नाही, तर हा वरवर बंडखोरी दाखवणारा तिवारी नावाचा आधुनिक बिभीषण आपल्या समोर आलेला आहे. तरी अनेकांनी मला मेसेज पाठवून मागणी केली आहे की यांची एक मुलाखत आपल्या चॅनलवर घ्या. जरूर घेतली असती जर का हा किशोर तिवारी नावाचा माणूस मला जेन्युइन वाटला असता. हा माणूस मला खरा वाटत नाही. आज हे महाशय सांगतायत की मी संघ स्वयंसेवक आहे, मी कट्टर हिंदू आहे, मला हिंदूंच्या भावनांबद्दल आस्था आहे, मी बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेत आलो होतो. पण हे उभाटावाले जे कुंभमेळ्याला शिव्या देत आहेत, 60 करोड भाविक ज्या गंगेत स्नान करून आले, त्या गंगेच्या आध्यात्मिक आणि धार्मिक मान्यतांना नाकारतायत, म्हणून त्यांना राग आलाय आणि मग हा काहीतरी विरोधात बोलू नये यासाठी माझी प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली. आता यात किती तथ्य आहे हे सुद्धा आपल्याला शोधायला हवं आहे. कारण मित्रो, महानगरपालिका निवडणुकांवर डोळा ठेवून उभाटा सेनेला आपल्या पूर्णतः ढासळलेल्या प्रतिमेला सावरण्याचा कार्यक्रम सुरू करणं क्रमप्राप्त झालेलं आहे. आता मागच्या 25 वर्षांपासून ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका आणि त्या 25 वर्षांमधला ठाकरेंच्या बगलबच्च्यांचा भ्रष्टाचार, त्यावर कडी म्हणजे कोविड काळात पॅन्डेमिक ॲक्टचा गैरफायदा घेत त्या नावाखाली केलेला अपरिमित स्वाहाकार, ज्यात मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा जो प्रकार घडला तो म्हणजे कोविड सेंटर्स उभारणीतला घोळ, खिचडी वाटपातला घोळ, त्यात संजय राऊत, सूरज चव्हाण, किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा सुजित पाटकर यांचा असलेला थेट सहभाग, खिचडी वाटपाच्या मापात पाप, रेमडेसिवीरचा असो की जम्बो कोविड सेंटर्समधल्या खाटा गाद्या
पंखे, इन्हेलर्स, अगदी मृतांसाठी मागवलेल्या बॉडी बॅग्स मधला घोटाळा. ही पापं महाराष्ट्रात ज्यांच्या ज्यांच्या घरातलं कोणी प्रियजन कोविड उपचारादरम्यान दगावलेलं आहे कोविड सेंटरमध्ये, ज्यांचे मृतदेह सुद्धा नातेवाईकांच्या हाती लागलेले नाहीयेत, अशा प्रत्येक घरातून या तत्कालीन घोटाळेबाज आणि उलट्या काळजाच्या असंवेदनशील सरकारबद्दल प्रचंड राग आहे. याच कालावधीत सुशांत सिंग आणि दिशाला मारलं गेलं. लोकांसाठी लॉकडाऊन लावला, त्यांना घरात बसवलं, नोकऱ्या गेल्या त्यांच्या, उपासमार झाली लोकांची. पण यांची पोरं एका बैठकीत 1.25 लाख रुपयाची दारू पिऊन, दारू रिचवून हॉटेलबाहेर पडत होती. बघितलेत ना ती बिलं. डिनो मोरिया, सूरज पंचोली, तो राहुल कनाल यांच्या सोबतीनं कोण कुठे कुठे पार्ट्या करत होते. हे सगळं ज्यांना माहिती आहे ते यांना चांगलंच प्रत्युत्तर देतील. पण काही लोक अद्यापही त्या ट्रॉमामध्ये आहेत, ज्यांना वाटतंय की खरंच कोविड काळात उद्धवजी हे नंबर 1 CM होते. त्यांना WHO सुद्धा टरकून असायची, कारण सोबत भांडूपचा कंपाऊंडर असायचा बांबू घेऊन. आपल्या कर्तृत्वाला उद्धवजी हे कुटुंबाशी जोडून दाखवायचे. लोक घर बसल्या यांचं फेसबुक लाईव्ह पाहत असायचे. त्या लोकांना हे महाशय त्यांच्या कुटुंबातलेच कोणीतरी, म्हणजे काही लोकांना भाऊ वाटायचा, काही लोकांना काका वाटायचा, मामा वाटायचा, कोणाला पोटचा पोरगा वाटायचा. कुटुंब प्रमुख बनले होते, कुटुंब प्रमुख वाटायचे महाराष्ट्राचे. आपल्या घरातला कोणी कर्ता पुरुष आपल्याशी संवाद साधतोय असं वाटायचं म्हणे. हे सगळं परसेप्शन खरं तर ल्युटियन मीडियानं व्यवस्थित पसरवलं होतं काँग्रेसवाल्या. तो सर्वे घडून आणला होता ज्यात नंबर 1 CM बनले हे. पण जसं जसं सचिन वाझे, मनसुख हिरन, ते बार मालकांकडून 100 कोटींची वसुली हे विषय बाहेर आले, तसा समाज जागृत झाला. अगदी त्या अर्णब गोस्वामीची अटक. आता हा मुंबईतला मतदार जर जिद्दीला पेटला तर काय होईल? एकनाथ शिंदेसोबत जो शिवसैनिक संघटना सोडून गेलाय, त्यामुळे जे भगदाड पडले, त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत नेमका कसा होईल? हे सगळे प्रश्न नक्कीच उबाठांना सतावत असतील. सहानुभूतीच्या लाटेनं लोकसभेला तारलं, पण विधानसभेला पार उघड्यावर आणून बसवलं. आता पालिका निवडणुकांमध्ये कमरेचं उतरवलं जाईल हे निश्चित आहे. मग त्यावर उपाय काय करायचा? अशावेळी नकारात्मक प्रसिद्धीचा एक बागुलबुवा उभा करून आपली प्रतिमा सुधारण्याचं, प्रतिमा मंडन कसं करून घ्यायचं, हा अजेंडा उद्धवजींनी राबवायला घेतलाय. आणि त्यातला एक मोहरा आहे हा किशोर तिवारी. किशोर तिवारींच्या सगळ्या मुलाखती नीट आहे का? नीट बारकाई नाही का? मित्रो, सगळ्यांमध्ये यांनी संजय राऊतांना ठोकलंय, सुषमा अंधारेनं ठोकलंय, नेते मंडळी, अगदी आदित्य ठाकरेंना तर मंत्री बनवलं कशाला या पोराला असं विचारत तो दिशा सालियनच्या घरी पार्टीला गेला होता असं सांगून टाकले. त्याला कधी अटक होऊ शकते असंही बोलून मोकळालाय. पण एक लक्षात घ्या, तिवारी महाशय एकाही शब्दानं उद्धव ठाकरे चुकीचे होते असं बोलताना दिसत नाहीत. उद्धवजी बिचारे होते, त्यांनी केवढ्या कष्टानं कोविडमध्ये हे राज्य सांभाळलंय आणि त्यांच्या मेहनतीवर या खालच्या लोकांनी पाणी फिरलंय, अशा आशयाची ते विधानं करतायत. प्रबोधनकार ठाकरे यांची लाईन उद्धवजींनी घेतली आणि ते बिचारे तसे चालले आणि कोरोना काळात त्यांनी दाखवून दिलं. ते बिचारे रात्रंदिवस मेहनत करत होते आणि आमचे लोक तिथं पैसे खात होते खिचडीत कोरोना सेंटरमध्ये. प्रवक्ते पदावरून हकालपट्टी झाली तरी मी भाजपमध्ये जाणार नाही, मी शिंदेकडे जाणार नाही, शिंदे तर खंडणीखोर आहेत असं बोलून मी कायमचा उद्धवजींचा सैनिक बनून राहणार असं किशोर तिवारी जेव्हा बोलतात तेव्हा ते मला शत्रूची दिशाभूल करण्यासाठी सोडलेला अश्वत्थामा नावाचा हत्ती वाटतात. नरोवा कुंजरोवा. काही झालं तरी उद्धव ठाकरे हा माणूस लई चांगला, हे नरेटिव्ह जे आहे ना ते सेट करण्याचा छुपा अजेंडा किशोर तिवारी चालवत आहेत. एवढ्या सगळ्यांना शिव्या घातल्या की तो शिव्या घालणारा आपल्याला आपलासा वाटू लागतो. कारण आपण ज्यांना एक खल प्रवृत्ती समजतो त्यांना शिव्या घालणारा जो आहे तो आपला वाटतो. आणि मग त्यानं जर त्या असं सांगितलं की 99 कौरव जे होते ते खलनायक होते, पण त्यातला उद्धव नावाचा एक कौरव हा सज्जन होता, त्याच्यावर अन्याय झालाय असं म्हटलं तर तेही कदाचित आपल्याला पटू लागतं. त्यामुळे किशोर तिवारींच्या मुलाखतींचा मारा कमी व्हायला हवा. त्यांच्या गौप्यस्फोटांमागे वेगळीच कहाणी दडलेली आहे हे ओळखता यायला हवं. म्हणून म्हणतो किशोर तिवारी हा उबाटा गटासाठी स्वाती मालिवाल वगैरे सिद्ध होईल का हा प्रश्न ठेवा बाजूला. सध्या किशोर तिवारी हा उबाटांचा स्टार प्रचारक असू शकतो हा विचार करा. मित्रो, डोकं जरा उलटसुलट चालून बघा. मी मांडलेल्या शक्यता कदाचित खऱ्या ठरतील. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या.
आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.